प्रति पंढरपूर म्हणून संबोधल्या जाणाऱ्या दौंड नगरीमध्ये पंचक्रोशीतून आलेल्या 14 पालखींचे जगदाळे पाटील कुटुंबियांनी केले स्वागत। प्रति पंढरपूर म्हणून संबोधल्या जाणाऱ्या दौंड शहरातील आज आषाढी एकादशी निमित्ताने विविध गावातील जवळपास 15 ते 16 पालख्या आज दौंड शहरामध्ये आताच त्यांचं आगमन झालेले। प्रथेप्रमाणे मी व माझे धाकटे बंधू इंद्रजित जगदाळे व मल्हार जगदाळे यांच्या वतीने तसेच गावकऱ्यांच्या वतीने सहर्ष असं स्वागत केलेलं आहे। जवळपास पंचक्रोशीतील 15 ते 16 पालख्या आज दौंड शहरामध्ये भीमा नदीच्या स्नानासाठी येतात। अतिशय पवित्र असं मानलं जाणारं आपलं दौंड शहर, या ठिकाणी त्या पालख्या नदीला विसवतात। त्या ठिकाणी सर्व देवांना त्या ठिकाणी स्नान दिलं जातं आणि त्यानंतर या पालख्या आपलं ग्रामदेवत भैरवनाथाचं दर्शन घेऊन नंतर आपल्या विठ्ठल मंदिर, जे अनेक पुरातन म्हणजे अनेक वर्षाचं पुरातन मंदिर आहे, या ठिकाणी विसावतात। तर अशा या निमित्ताने दौंड शहरातून आणि परिसरात भरपूर भाविक भक्त येतात आणि यंदा पाऊस चांगला पडला असल्या कारणाने या वर्षी या भाविक भक्तांची एकदम मांदियाळी झालेली आहे। तेव्हा सर्व भाविक भक्तांना या आषाढी निमित्ताने शुभेच्छा देतो। तसेच पांडुरंगांनी प्रार्थना करतो की वरुण राजाने आमच्या शेतकऱ्यांवर, कष्टकऱ्यांवर कृपादृष्टी करावी, हीच विनंती। रामकृष्ण हरी।